नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट होतील अशा दोन मस्त रेसिपीज बनवणार आहोत। बनवूया पहिली रेसिपी। इथे मी 2 कच्चे बटाटे घेतले, सोलून घेतले, यानंतर ते मी किसून घेतले। किसल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। यानंतर यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत। यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे। इथे पाव चमचा हळद घातले, अर्धा चमचा जिरं घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। यानंतर यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे, यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा येईल। आणि आता इथे 2 चमचे बेसन घातले। सुरुवातीला 2 चमचे घालायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये आणखी बेसन आपण घालू। 2 चमचे बेसन घातल्यानंतर हे मी मिक्स करून घेतलं। बेसन कमी वाटत होतं तर इथे मी आणखी 2 चमचे बेसन घातले। तर आतापर्यंत यामध्ये मी 4 चमचे बेसन घातलं। यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, बटाट्याचा जो ओलसरपणा होता त्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याची आपण धिरडी बनवणार आहोत। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की इथे चमच्याने छोट्या छोट्या आकाराची धिरडी घालायची आहेत। तर अगदी झटपट ही तयार होतात। साहित्य सगळं घरी उपलब्ध असेल असंच आपण यामध्ये वापरलं आहे आणि चवीला तर खूपच छान लागतात। तवा किंवा पॅन जर मोठा असेल तर एका वेळेस तुम्ही 4 ते 5 सुद्धा बनवू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया यांना। आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ। तेल सुद्धा खूप कमी लागतं या रेसिपीसाठी। तर इथे आता दोन्ही बाजूने धिरडी छान खरपूस अशी भाजून झाली आहेत। खूप मस्त रंग आलाय आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ सुद्धा घातलंय, त्यामुळे छान क्रिस्पी होतात। तर इथे आता मी टोमॅटो केचप बरोबर ही धिरडी सर्व केल्यात। अगदी झटपट होणारी मस्त अशी चवदार रेसिपी आहे। मधल्या वेळेस मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे आता मी अर्धा कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर पोहे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि 5 मिनिटं पोहे मी असेच ठेवले होते, तर छान असे सॉफ्ट झालेत। आता पोहे बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर इथे मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा घातला आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हे असं पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे पोहेसुद्धा अगदी सॉफ्ट झालेत। यामध्ये आता पाव कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, यानंतर पाव कप बेसन घातलं आहे। आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे आता मी 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालते, हे नसतील तर तुम्ही लाल तिखट घालू शकता। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। तर पोहे ओलसर आहेत, त्यामध्येच आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत जायचं आहे आणि सैलसर असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। जसं थालीपीठाचं पीठ असतं त्याप्रमाणे सैलसर हे पीठ मी तयार करून घेतलं। आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतले, यावरती तेल लावून घ्यायचं आहे
म्हणजे पीठ याला चिकटणार नाही। आता इथे गोळा घेतलाय आणि आता हे असं थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे। पातळ करून घ्यायचं। पोह्यांमुळे हे थालीपीठ छान क्रिस्पी असं होतं आणि बेसनमुळे त्याला छान सॉफ्टनेस येतो। तर हे थालीपीठ मी पातळ असं थापून घेतलं आहे। आता हे आपण भाजून घेऊ। तर इथे तवा गरम करत ठेवला होता मी, यावरती थालीपीठ घालायचं आहे। सुरुवातीला मी तेल घातलेलं नाही आहे। एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ भाजून घेऊ। इथे आता मी थोडंसं तेल घातलं आहे। आता दोन्ही बाजूने तेल लावून हे आपण थालीपीठ अगदी खरपूस असं भाजून घेऊया। तर पाहू शकता थालीपीठाला रंग किती मस्त आलाय, अगदी खरपूस झालंय। हे आता आपण काढून घेऊ। तर हे मस्त असं आपलं खुसखुशीत पोह्याचं थालीपीठ तयार आहे। इथे मी लोणच्याबरोबर हे सर्व केलं आहे, वरती बटर घातलं आहे। तर तुम्ही दह्याबरोबर सुद्धा हे सर्व करू शकता। चवीला अगदी मस्त लागतं आणि अगदी झटपट तयार होतं। सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असंच यामध्ये आपण वापरलं आहे, त्यामुळे अगदी मस्त अशी नाश्त्यासाठी रेसिपी आहे। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। अगदी पौष्टिक असं हे थालीपीठ आहे। अगदी 10 मिनिटांमध्ये आजच्या ह्या दोन्हीही रेसिपी तयार होतील अशा आहेत। आजच्या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।